Hello students, friends and all dear one. This is Mr. Yogesh and welcome to my YC Learning Bench YouTube channel. We have successfully completed 3 sessions about the grammar section, that is question number 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीच्या क्वेश्चन नंबर 1 यावरती 3 सेशन घेतलेले आहेत. त्यासाठी तुम्ही माझ्या YC लर्निंग बेंच युट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि सगळे व्हिडिओ पहा. त्याचबरोबर तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन टॉपिक, दॅट इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. इंग्रजी या विषयाबद्दल आपल्या मनामध्ये काही प्रेजुडाइज आहेत, काही पूर्वग्रह आहेत. फॉर एक्झाम्पल, जर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो, 2 विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होत असताना बऱ्याचदा आपण ऐकलंही आहे. ज्यावेळेस तो बोलतो की आज इंग्रजीचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पॅसेज येतात. अरे पॅसेज, त्यामध्ये काय एक्स्ट्रा करायचं असतं? फक्त क्वेश्चन पाहायचा असतो आणि त्याचे आन्सर राईटअप करायचे असतात, एवढंच तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं नाहीये. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करताना अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करावयाच्या असतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. होप सो यू आर वेल, फाईन अँड एक्सलंट. सो लेट्स गेट स्टार्टेड today's session about the reading comprehension. So let's understand what is reading comprehension. Without wasting time, let's get started today's session about the reading comprehension. Reading comprehension म्हणजे काय? दिलेला पॅसेज असतो आणि त्यावरती दिलेले जे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर सॉल्व्ह करायचे असतात आपल्याला. मग ज्यावेळेस आपण आन्सर्स राईट आउट करतो त्यावेळेस आपण वेगळंच काहीतरी करत असतो आणि दिलेल्या आन्सर मध्ये आपल्याला सॅटिस्फाईड मार्क्स भेटत नाही. तर यासाठी आपण काय करू शकतो? काही वेगळ्या ट्रिक्स अप्लाय करू शकतो का? अशाच काही ट्रिक्स किंवा स्ट्रॅटेजीज मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. अजून एक, विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोणतीही परीक्षा देत असतो त्यामध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न माहित असणं गरजेचं आहे. कोणताही क्वेश्चन घेतला त्या क्वेश्चन मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे सुद्धा माहित असणे अतिशय गरजेचं आहे. डू यू नो, देयर इज अ फेमस कोट, इफ द ड्रॉप ऑफ द वॉटर फॉल इन द ओशन इट डझंट व्हॅल्यू, बट इफ द ड्रॉप ऑफ द वॉटर फॉल इन द लीव ऑफ द ट्रीज इट्स लुक लाईक अ पर्ल. म्हणजेच काय, जर पावसाचं पाणी हे नेहमी समुद्रामध्येच पडतं पण त्याला व्हॅल्यू आहे का? नाही. पण तर तोच पावसाचा थेंब एखाद्या झाडाच्या पानावरती पडला आणि त्याच्यावरती सूर्यकिरण पडलं तर तो मोत्यासारखा चमकत असतो. नाउ डिअर ऑल, सेट युअर पोझिशन वेअर टू फॉल. सो लेट्स अंडरस्टँड द पॅटर्न इन द रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. सो देयर आर 5 क्वेश्चन. It will be for 2 marks and its total marks is 10. So here A1, A2, A3, A4 and last one A5. So A1 is very easy. हा काय असतो क्वेश्चन? सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. यामध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला? ज्यावेळेस पॅसेज दिलेला असतो क्वेश्चन पेपरमध्ये आणि त्यामध्ये A1 असतो, हा सिंपल असतो, म्हणजेच तिथे एखादं वेब दिलं जाईल किंवा तुम्हाला ट्रू और फॉल्स विचारलं जाईल. जे सोपं आहे ते तुम्हाला 2 मार्क्स इझिली भेटू शकतात. नेक्स्ट वन आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. तर कॉम्प्लेक्स म्हणजे सिंपल, याच्यापेक्षा थोडेसे हार्ड असतील पण त्याचे आन्सर तुम्हाला फर्स्ट, सेकंड अँड लास्ट पॅरामध्ये आन्सर भेटू शकतात. नेक्स्ट वन आहे अतिशय सोपा किंवा काही जणांना खूप अवघड वाटतो, दॅट इज वोकॅब. वोकॅबलरी असतो. हा टाइम वेस्टेड क्वेश्चन असतो. फॉर एक्झाम्पल, सिनॉनिम्स दिले असतील, अँटोनिम्स दिले असतील, फ्रेजेस दिले असतील, फाइंड आउट द वर्ड्स दिले असतील. तर या प्रकारचे वेळ खाऊ जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही एंडिंगला ठेवा सॉल्व्ह करण्यासाठी. सो नेक्स्ट वन A4 इज अबाउट दी ग्रामर. ग्रामर सेक्शन आपण पाहिलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये, तुम्ही पहा. त्याचे आन्सर कसे लिहायचे ते सुद्धा पहा.
आणि या सेशन मध्ये मी सांगेन तुम्हाला की ग्रामर कसं सॉल्व्ह करायचं आहे. अँड लास्ट वन A5 दॅट इज अ पर्सनल रिस्पॉन्स. ओके, सो पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला द्यायचा असतो. इट शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह वॉट एव्हर द थिंग्स गिवन इन दिस क्वेश्चन. वन्स अगेन आय एम डिस्क्रायबिंग. पुन्हा एकदा सांगतो. A1, A2, A3, A4, A5 simple factual question, complex factual question, vocabulary, grammar, personal response. If you solve it very carefully and cautiously, जर आपण अतिशय काळजीपूर्वक जर सॉल्व केले क्वेश्चन तर डेफिनेटली यू विल गेट 10 marks. Hope so you understand this pattern of reading comprehension. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यानंतर त्याचे स्ट्रॅटेजीज पाहूया. कोणत्या स्ट्रॅटेजीज किंवा स्टेप्स किंवा ट्रिक्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला चांगले मार्क्स भेटू शकतात. होप सो यू अंडरस्टँड दी pattern of reading comprehension. Now, without wasting time, let's get started to learn strategy of reading comprehension and how to get good marks by using this strategy of reading comprehension. So what are the strategies, tricks we can say, or these steps? Apply these steps when you are going to solve this reading comprehension. पहला है don't memorize. passage memorize करायची गरज नाहीये. try to understand the idea, the concept, the core and the meaning of given para. दिलेल्या पॅसेज मधील जीस काय, सार काय आहे, आयडियाज काय आहे, कॉन्सेप्ट काय आहे, तो फ्लो काय आहे, हे सगळं समजून घ्यायला शिका. डोंट मेमोराइज. सेकंड वन, don't read the passage first. Very important. Don't read the passage. Passage read करू नका. तर मग काय करायचं? क्वेश्चन रीड करा ना. दिलेले क्वेश्चन पहिले सगळे रीड करा. क्वेश्चन रीड केल्यानंतर ते क्वेश्चन तुमच्या माइंड मध्ये असणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही पॅरा रीड करायला जा. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते आन्सर तिथे भेटतील. आणि ज्यावेळेस तुम्हाला आन्सर भेटते त्यावेळेस तुम्ही तिथे काय करा, टिक मार्क, एक स्मॉल टिक मार्क तुम्ही करू शकता. आणि जे काही डायरेक्ट क्वेश्चन आहे ते तुम्ही किंवा टाइम खाऊ जे क्वेश्चन आहे ते तुम्ही साईडला ठेवा. जे सिंपल आहे, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन आहे ते तुम्ही लगेच सॉल्व्ह करून टाका. सो डोंट रीड दी पॅसेज फर्स्ट, रीड दी क्वेश्चन फर्स्ट. नेक्स्ट थर्ड वन इज दॅट डोंट emphasize. Don't emphasize. It means that don't waste your time when you are going to solve this passage. अजिबात टाइम वेस्ट करू नका. जिथे समजत नाहीये लीव इट, टर्न टू दी नेक्स्ट. फक्त तुम्हाला काय करायचंय, त्या पॅसेज मधला जे जिस्ट आहे ते अंडरस्टँड करून घ्या. डोंट एम्फसाइज, जास्त महत्व देऊ नका. नेक्स्ट वन, रीड केअरफुली. रीड और अंडरस्टँड फर्स्ट अँड लास्ट पॅरा. विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगचा जो पॅरा आहे आणि एंडिंगचा जो पॅरा आहे, हा पॅरा समजणं अतिशय गरजेचं आहे. तो समजून घ्या. Next one, identify the meaning of WH type word. म्हणजेच काय, बऱ्याचशा वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, त्यामध्ये WH टाइप वर्ड येतात, पण त्याचे आन्सर कसे शोधायचे? पहा, खूप इझी आहे. जर वाय असेल, वाय डीड, आन्सर विल बी द रिझन. व्हॉट, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर. व्हेन, टाइम विल बी आन्सर. वेअर, प्लेस विल बी आन्सर. हाऊ मेनी, पर्सन्स, क्वांटिटी.
how far distance will be there, whom there will be person. So in that way you can find the answer in this passage. So once again we can repeat strategies of reading comprehension or steps to solve this reading comprehension. The first one, don't memorize para, don't read the passage first, don't emphasize, read or understand the first and last para, and last one, identify the meaning of WH type word. So these are the strategies that you can apply. So let's get started without wasting time. Question number 2, textual passage. विद्यार्थी मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल आणि त्यावरती तुम्हाला 5 क्वेश्चन दिले जातील. मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की पॅसेज रीड करण्याअगोदर सगळे क्वेश्चन रीड करून घ्या. तर चला आपण सगळे क्वेश्चन रीड करून घेऊया. क्वेश्चन A1, रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब. एक वेब दिला जाईल किंवा तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 2, A2, कम्प्लीट द फॉलोइंग. एक सेंटेन्स दिलं जाईल आणि त्यामध्ये दिलेले जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. क्वेश्चन नंबर A3, हा रिलेटेड वोकॅब असतो, सिनोनिम्स, अँटोनिम्स, इन्फिनेटिव्ह या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. फ्रेजेस विचारले जातील, त्यामध्ये सेंटेन्सचा यूज करा असेही विचारलं जाईल. A4, ॲक्टिव्हिटी बेस. मी सांगितलं होतं ग्रामर सेक्शन असेल, यामध्ये तुम्हाला नाउन ट्रान्सफर इंटू वर्ब, वर्ब ट्रान्सफर इंटू ॲडजेक्टिव्ह अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील. आणि क्वेश्चन नंबर 5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे सगळे क्वेश्चन रीड झाल्यानंतर आपणास सांगितलेले आहे की पॅसेज रीड करा. गो थ्रू दिस पॅसेज विदिन 10 minutes. Don't waste too much time on this passage. Within 10 minutes you want to solve this passage. So let's try to read it and understand this passage. चला आपण हा पॅसेज समजून घेऊया. मी पहिल्यांदा रीड करेल आणि त्याच वेळेस तुम्हाला त्याचं मीनिंगसुद्धा सांगेन. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो, अ डिव्हिजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. नाव दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. एक मूल म्हणून मी तेव्हा उद्याची दृष्टी पाहिली होती. तो चांभाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला आणि त्याची दृष्टी ही मला दिसत होती. तो उद्या आत्ता आज झाला आहे. आय एम टुडे अँड यू आर टुडे. टुडे इट इज द टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन, राईट टू सेफ्टी, राईट टू डिग्निटी, राईट टू इक्वॅलिटी अँड राईट टू पीस. आज मी आहे आणि तो आज तुम्ही आहात. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे. शिक्षणाचा, सुरक्षितेचा अधिकार, समानतेचा, सन्मानाचा आणि शांततेचा अधिकार आहे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेस ऑफ द चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार. टुडे in every wave of every ocean, I see my children are playing and dancing. Today, in every plant, in every tree and mountain, I see our children are growing freely with dignity. Friends, I want to see and feel this today inside you. My dear sister and brothers, as I said, many interesting things are happening today. May I please request you to put your hands close to your heart and close your eyes and feel the child inside you. आज अंधकाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यामध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना, नाचताना पाहत आहे. आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक वृक्षात आणि पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे, मानाने मोठे होताना पाहत आहे. मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावे आणि अनुभवावे असे मला वाटते. माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहे. मी तुम्हाला आता विनंती करतो, तुमचे हात हृदयाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. आय एम शुअर यू कॅन. Now listen to that child, listen please. Today, I see thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandela and Martin Luther Kings calling on us.
Let's to democratize knowledge. Let's to universalize justice. Together, let's test a globalized compassion. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग, नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असे मला जाणवते. चला ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया. चला न्यायाचे सार्वत्रिकरण करूया. एकत्रितपणे अनुकंपाचे जागतिकीकरण करूया. I call upon you in this room and all across the world. I call for the march to exploitation to education. I call for a march for poverty to share prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आव्हान करतो. शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्याचे आव्हान करतो. गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आव्हान करतो. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे आणि हिंसेकडून शांततेकडे कूच करण्याचे आव्हान करतो. लेट्स अस मार्च फॉर द इग्नोरन्स ऑफ अवेकनिंग. लेट अस मार्च फॉर डार्कनेस टू लाईट. लेट अस मार्च फॉर द मोर मोरॅलिटी टू डिव्हिनिटी. लेट्स अस मार्च. चला अज्ञानाकडून जागृततेकडे जाऊया. अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊया. मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया. चला जाऊया, आगेकूच करूया. दिस इज अ पॅरा रिगार्डिंग दी कैलास सत्यार्थी. नाव डिअर ऑल, आफ्टर रीडिंग दिस पॅरा, आफ्टर अंडरस्टँडिंग दी फ्लो, कॉन्सेप्ट, idea and the vocab or some gist of this passage, it's very easy to write down the answer. So let's see what is the question number 1. इथे पहा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब. सेंटरला लिहिलेलं आहे राईट ऑफ एव्हरी चाइल्ड राईट टू. लगेच तुम्हाला समजून येईल की यामध्ये ॲन्सर काय असेल. दिलेले वेब हे कम्प्लीट करायचे तुम्हाला. राईट ऑफ एव्हरी चाइल्ड, राईट ऑफ एव्हरी चाइल्ड. कोणते कोणते राईट्स आहेत तर राईट ऑफ लाईफ दिला आहे, राईट ऑफ इक्वॅलिटी आहे, राईट ऑफ पीस आहे, राईट ऑफ सेफ्टी आहे, राईट ऑफ हेल्थ आहे, राईट ऑफ एज्युकेशन आहे. अशा प्रकारचे आन्सर्स तुम्हाला पॅसेजमध्ये भेटतील. पॅरा नंबर 2मध्ये पहा इथे राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ हे सगळे वेब जे दिलेले आहेत ते तुम्ही कंप्लीट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आहे कंप्लीट द फॉलोइंग. क्वेश्चन आहे अँड अपील ऑफ कैलास सत्यार्थी. त्यांनी अपील काय केलेलं आहे तर तुम्ही जर पॅरा व्यवस्थित रीड केला, थर्ड पॅरा, तर तुम्हाला नक्कीच आन्सर भेटेल. एक आन्सर त्यांनी दिलेला आहे. मग सेकंड आन्सर काय येईल. लेट अस मार्च फॉर डार्कनेस टू लाईट. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. अशा प्रकारचे तुम्ही आन्सर पॅसेजमधून पाहून लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द इन्फिनेटिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग अँड यूज एनी टू ऑफ देम इन युअर ओन सेंटेन्स. इन्फिनेटिव्ह फाईंड करायचं आहे आणि त्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. इन्फिनेटिव्ह फाईंड करणं अतिशय सोपं आहे. जर ING कॅरी केलेला जो वर्ब असेल ते ING रिमूव्ह करून त्या वर्डच्या अगोदर टू हे जॉईन करा. एक्झाम्पल दिलेत तुम्हाला. डान्सिंगचं काय होईल टू डान्स, ING रिमूव्ह करा. ग्रोईंगचं काय होईल टू ग्रोईंग. प्लेईंगचं काय होईल टू प्ले. अशा प्रकारचे इन्फिनेटिव्ह तुम्ही फॉर्म तयार करू शकता आणि त्यानंतर त्याचा वाक्यात उपयोग करा. एक्झाम्पल पण दिलेले आहेत. डान्सिंगचं इन्फिनेटिव्ह टू डान्स झालं. अनिश वॉन्टेड टू डान्स इन द प्रोसेशन but his father did not allow me. And second, grow, it has duty to grow more and more trees. ओके, अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 4 ॲक्टिव्हिटी बेस्ड ग्रामर. आपण प्रिव्हियसली डिस्कसच केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 हा ग्रामर सेक्शन असतो. इथे तुम्हाला काय मेक नाउन ऑफ द फॉलोइंग. प्ले हा आहे, हा वर्ब आहे, वर्बचं नाउन बनवायचं आहे, प्लेयर होईल. ग्रो पण वर्ब आहे, ॲक्शन आहे तर तिथं ग्रोथ होईल. ग्लोबलाइज पण वर्ब आहे तर ग्लोब होईल. व्हायलन्स आहे तर व्हायलंट आहे तर व्हायलन्स होईल. सो दीज आर दी क्वेश्चन रिलेटेड टू ग्रामर. अँड लास्ट क्वेश्चन इज दॅट
about the personal response that every child has a right to life. Here it is required of your own thinking. यामध्ये थोडासा विचार करायला शिका. इथे सेंटेन्स समजून घ्या, फ्रेज समजून घ्या. एव्हरी चाइल्ड हॅज राईट टू लाईफ. सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. देन व्हॉट यू थिंक अबाउट दॅट? तुम्ही आन्सर कसं लिहू शकता? द राईट टू लाईफ इज अ मॉरल प्रिन्सिपल बेस्ड ऑन द बिलीफ ऑफ ह्युमन बिईंग ॲज द राईट टू लिव्ह. सगळ्यांना अधिकार आहे जीवन जगण्याचा. एव्हरी चाइल्ड हॅज सम इनहेरियंट राईट ऑफ द लाईफ which is protected by law. No one shall be the arbitrarily deprived of his life. So it is our duty to protect every child and help him or her to live in a happy and healthy life. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या विचाराने या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता. आय थिंक सो यू अंडरस्टँड. थँक यू सो मच. प्लीज share, subscribe my YC Learning Bench YouTube channel. Bye bye.